नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. आयज नवी दिल्लीच्या भारत मंडपात सुरू जावपी आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या बसकेच्या 8व्या सत्रांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुखेल उलोवप करतली. मुंबयत जावपी मॅरीटायम लिडर्स परिशदेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलोवप करतले. 4 दीस चलपी छठ पुजेचो समारोप आज जातलो. आज बंगालच्या खाडींत मोन्था चक्रीवादळ चड खर चक्रीवादळांत रुपांतरीत जावपाची शक्यताय आसा. संवसारीक कुस्ती सर्तींत भारतीय कुस्तीगीर सुजीत कालकलान दादल्यांच्या फ्रीस्टायल 65 किलो वजनी विभागात भांगरा पदक जिखलें. आतां पुराय खबरो. आयज नवी दिल्लीच्या भारत मंडपात सुरू जावपी आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या बसकेच्या 8व्या सत्रांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुखेल उलोवप करतली. नवी आनी नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आयएसएच्या उक्तावण सत्रांत उलोवप करतले. 4 दिसांच्या जागतीक कार्यावळींत 124 देश आनी संवसारभरांतले 40 मंत्री हजर आसतले. ह्या कार्यावळींत जागतीक समुदायाक एकठांय हाडून सहकार वाडोवपाक आनी उज्वल आनी शाश्वत फुडारा खातीर सौर आपणावपाक गती दिवपाक एकठांय आयल्यात. सत्रा वेळार वांगडी देश प्रगतीचो नियाळ घेतात, आव्हानां विशीं उलयतात आनी सगळ्यां खातीर परवडपी सौर उर्जेच्या दृश्टिकोनाकडेन कृती संरेखीत करतात. मुंबयत जावपी मॅरीटायम लिडर्स परिशदेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलोवप करतले. ह्या वेळार ते इंडिया मॅरीटायम वीक 2025च्या जागतीक मॅरीटायम सीईओ फोरमाचे अध्यक्षपदाचेरूय आसतले. प्रधानमंत्र्याच्या सहभागांतल्यान सागरी अमृतकाल विजन 2047च्या अनुरूप आशिल्ल्या म्हत्वाकांक्षी फुडाराक आदारीत दर्या परिवर्तना खातीर ताची खोल वचनबद्धताय दर्शयता. ही कार्यावळ कृतींत रुपांतरीत करपाक एक मुखेल जागतीक माची म्हूण काम करता, जाका लागून जहाज येरादारी, बंदरां, जहाज बांदणी, क्रूज पर्यटन आनी ब्लू इकॉनॉमी अर्थीक मळावेल्या भागधारकांक एकठांय हाडटात. मजगतीं केंद्रीय गृहमंत्री आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी काल मुंबयत इंडिया मॅरीटायम वीकाचें उक्तावण केलें. हे वेळार उलयतना तांणी म्हळें, में सी बिल्डिंग इंडस्ट्री में टॉप 5 में भारत होगा. नए मेगा और डीप ड्राफ्ट पोर्ट्स का निर्माण हम कर रहे हैं. पोर्ट हैंडलिंग में 10,000 मिलियन मैट्रिक टन प्रति वर्ष का हमने लक्ष्य रखा है. पोर्ट ट्रांसपोर्ट को पूरी तरह से डिजिटाइज कर लिया गया है और इसके साथ ही भारत इंडिया मिडल ईस्ट यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर, ईस्टर्न मैरीटाइम कॉरिडोर, नॉर्थ साउथ ट्रांसपोर्ट कॉरिडोर जैसे कनेक्टिविटी प्रोजेक्ट से भी अब जुड़ चुका है. हे कार्यावळीक केंद्रीय बंदर, जहाज आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजराताचे मुखेलमंत्री भूपेंद्र पटेल, ओडिशाचे मुखेलमंत्री मोहन चरण माझी तशेंच गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हजर आशिल्ले. गोंय राज्याक गिरेस्त दर्यादेग वाठार फावो जाला. गिरेस्त दर्यावेल्या दायजाक लागून गोंय आयज परंपरा, तंत्रगिन्यान आनी टिकाऊपण हाचे परिपूर्ण मिश्रण दाखयता अशें ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळें. भारताच्या दर्यामदी गोंय राज्याची म्हत्वाची भूमिका दाखोवपाचो गोंय व्हड अभिमान बाळगिता आनी तांचे सागरमाला, पीएम गतीशक्ती आनी दर्यावेळ विजन 2030 वरवीं बंदर, जहाज आनी उदका मार्ग मंत्रालयाच्या आदारान गोंयच्या दर्यावेल्या परिदृश्यांत जोडणी, गुंतवणूक आनी तरणाट्यांच्यो संदी वाडल्यात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. From the ancient maritime trade to the modern shipbuilding, from fishing to cruise tourism, Goa has played a vital role in shaping India's maritime identity. Goa remains a key driver of India's blue economy, port-led growth. Marmagua Port Authority is a strategic gateway now expanding into the logistic, cruise tourism and renewable energy cargo. Goa Shipyard Limited leads to indigenous defense production, building vessels for a navy, coast guard and friendly nations. Through the Sagarmala and PM Gati Shakti, Goa is upgrading the connectivity and waterways for the faster, cleaner and more effectively transport. भारतीय वेंचणूक आयोग ECIन 12 राज्यांनी आनी केंद्रशासित प्रदेशांमदी मतदार वळेरीच्या विशेष सघन पुनरावृत्ती म्हळ्यार SIRचो दुसरो टप्पो राबयतले आनी ताची निमणी वेंचणूक वळेरी 7 फेब्रुवारी दिसा प्रकाशीत जातली. नवी दिल्लीत पत्रकार परिशदेंत उलयतना मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगलें की ह्या प्रक्रियेंत अंदमान आनी निकोबार जुंवे, छत्तीसगड, गोंय, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुडुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आनी अस्तंत बंगाल आस्पावतात. वेंचणूक आयोगाच्या म्हणण्या प्रमाण छापणावळ आनी प्रशिक्षण 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर मेरेन जातलें. उपरांत नोव्हेंबर ते 4 डिसेंबर मेरेन मतगणनेचो टप्पो जातलो. वेंचणुकेचो मसुदो 9 डिसेंबराक उजवाडा येतले. उपरांत 9 डिसेंबर ते 8 जानेवारी 2026 मेरेन दावे आनी हरकती खातीर वेळ आसतलो. अधिसुचोवणी टप्पो म्हळ्यार सुनावणी आनी सत्यापना खातीर 9 डिसेंबर ते 31 जानेवारी 2026 मेरेन जातले, जाल्यार निमणी वेंचणूक वळेरी 7 फेब्रुवारी 2026 दिसा प्रकाशीत जातली. गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हाका येवकार दितना स्वच्छ आनी पारदर्शक मतदार वळेरी ही लोकशायेची बुन्याद अशें म्हळां.
ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत. वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा. भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर. नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर. आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी नवी दिल्लीत जाल्ल्या SIDM वार्षिक परिशदेत उलयतना देशाच्या संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राच्या वाडट्या सहभागाचेर उजवाड घालो आनी सांगलें की भारताची संरक्षण निर्यात आता विक्रमी 23,500 कोटी रुपया मेरेन पावल्या. मंत्र्यांनी अधोरेखित केलें की देशाच्या देशांतर्गत संरक्षण उत्पादन 1.5 लाख कोटी रुपया परस चड विक्रमी उत्पादन जालां आनी खाजगी क्षेत्रा कडच्यान 33,000 कोटी रुपया परस चड रक्कम मेळटा. ऑपरेशन सिंदुराच्या यशाचें कौतुक करतना मंत्र्यांनी उद्देग झुजाऱ्यांची नाविन्यपूर्णता, डिझायन आनी उत्पादन ह्या क्षेत्रात अथक परिश्रम केल्ल्या बद्दल कौतुक केलें. पहलगाम अटैक के बाद जिस तरह से हमने ऑपरेशन सिंदूर को अंजाम दिया है, उसके बाद ये स्थितियां कुछ ऐसी बनी थी कि युद्ध हमारे दरवाजे पर दस्तक दे रहा था. हालांकि हमारी सेनाएं किसी भी स्थिति में अपनी सीमाओं की सुरक्षा करने के लिए पूरी तरह तैयार हैं. लेकिन मैं बस यह कहना चाहता हूं कि दुनिया में पीस और लॉ एंड ऑर्डर में अनसर्टेनिटी तो बढ़ ही गई. हमें हर डोमेन को सावधानी से एनालाइज करते हुए अपने स्टेप्स उठाने होंगे. 4 दीस चलपी छठ पुजेचो समारोप आज उगवत्या सूर्याक अर्घ अर्पण करून जातलो, जाका उषा अर्घ म्हणटात. उषा अर्घ हो उत्सवाचो निमणो आनी म्हत्वाचो विधी मानतात. हे दिसा न्हंय, तळी वा जलाशयांनी भावीक जमून उदेत्या सूर्याची प्रार्थना करतात, उपकार मानतात आनी भलायकी, समृद्धी आनी कल्याणा खातीर आशिर्वाद मागतात. उदेत्या सूर्याक निमणें अर्घ अर्पण केल्या उपरांत भक्त प्रसाद आनी उदक पिवन 36 वरांचो उपास सोडटात. हो विधी पारण ह्या नांवान वळखतात. हे उपरांत छठ व्रताची सांगता जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशांतल्या तरणाट्यांक विकसीत भारत क्विज स्पर्धेत सहभागी जावपाचें आवाहन केलां. सोशल मिडिया पोस्टात मोदी हांणी म्हळां की विकसीत भारत यंग लिडर्स डायलॉग 2.0 ही देशांतल्या तरणाट्यांक राष्ट्र उभारणीत योगदान दिवपाची एक उत्तम संद आसा. तरणाट्यांचे विचार आनी अंतर्दृष्टी विकसीत भारत उभारणीचो मार्ग मेकळो करूंक शकतात. लोक ह्या म्हयन्याच्या 31 तारखेमेरेन क्विजात सहभागी जावपाक शकतात. विकसीत भारत क्विजाची समाप्ती फुडल्या वर्सा 10 ते 12 जानेवारी मजगतीं जातली. फामाद प्लास्टीक सर्जन के माथांगी रामकृष्णन ही वयाच्या 91व्या वर्सा संवसाराक अंतरली. तांच्या कुटुंबियांनी सांगलें की तांकां वयोमाना प्रमाण मरण आयलें. प्लास्टीक सर्जरीत अग्रेसर आशिल्ली दोतोरान चेन्नईच्या सरकारी किलपॉक मेडिकल कॉलेजीन एक स्वतंत्र विभाग आनी बर्न्स युनिट स्थापन केलें. 1934 जल्मल्या डॉ. माथांगीनी चेन्नईच्या मद्रास मेडिकल कॉलेजींतल्यान MBBS पुराय केलें. तांणी युनायटेड किंगडम आनी मॅरीलँड, युनायटेड स्टेट्स हांगा प्लास्टीक आनी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेचें प्रगत प्रशिक्षण घेतलें. सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटा वांगडा इतिहासीक सहकार्यान तांणी बंद जखमेच्या आवरणा खातीर एक नाविन्यपूर्ण कोलेजन मेम्ब्रेन विकसीत केलो, जो मर्यादीत संसाधनां मदीं जखमेच्या वेवस्थापनात क्रांती घडोवन हाडपी एक उपक्रम आशिल्लो. संशोधनात तांणी 2 पेटंट घेतले. 2002 वर्सा तांकां पद्मश्री पुरस्कार फावो जालो आनी प्लास्टीक सर्जरी आनी पुनर्वसन उपचारा मदीं तांच्या उल्लेखनीय योगदाना बद्दल तांकां खूब प्रशंसाय मेळिल्ली. शैक्षणिक संशोधन, विकास, प्रशिक्षण आनी तंत्रज्ञानाचें एकत्रीकरण मजबूत करपाक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आनी प्रशिक्षण परिशदेन नवी दिल्लीत IIT मद्रासा वांगडा समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या. शिक्षण मंत्रालयान एका निवेदनात म्हळां की ही कबलात शिक्षणात नवोपक्रमाच्या दिशेन एक पावल आसा. केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी ईशान्य प्रदेशात कृशी फलोत्पादन विकासावेल्या उच्चस्तरीय कार्यदलाच्या दुसऱ्या बसकेत व्हर्च्युअल पद्दतीन भाग घेतलो. सोशल मिडिया पोस्टात सिंधिया हांणी म्हळां की बसकेत ईशान्याकडच्यो कृशी फलोत्पादन परिसंस्था मजबूत करपाक कृतीयोग्य धोरणांचेर चर्चा जाली, जातूंत मूल्यवर्धन, बाजारपेठेंतले दुवे आनी शाश्वत विकासा खातीर एकात्मीक नियोजन हाचेर लक्ष केंद्रीत केलें. आज बंगालाच्या खाडीत मोन्था चक्रीवादळ चड खर चक्रीवादळांत रुपांतरीत जावपाची शक्यताय आसा. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण आयज रातीं काकिनाडा लागसार मछलीपट्टणम आनी कलिंगपट्टणम हांचे मदीं आंध्र प्रदेश दर्यादेगेर मोन्था धडकपाची शक्यताय आसा. काल सर्बियांत जाल्ल्या 23 वर्सां सकयल्या संवसारीक कुस्ती सर्तींत भारतीय कुस्तीगीर सुजीत कालकलान दादल्यांच्या फ्री स्टायल 65 किलो वजनी विभागात भांगरा पदक जिखून उझबेकिस्तानाच्या उमीदजोन जोलोलोवाचो 10-0 असो पराभव केलो. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. आयज नवी दिल्लीच्या भारत मंडपात सुरू जावपी आंतरराष्ट्रीय सौर युतीच्या बसकेच्या 8व्या सत्रांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुखेल उलोवप करतली. मुंबयत जावपी मॅरीटायम लिडर्स परिशदेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलोवप करतले. 4 दीस चलपी छठ पुजेचो आयज समारोप जाता.
आयज बंगालच्या खाडीत मोन्था चक्रीवादळ चड खर जावपाची शक्यताय आसा. संवसारीक कुस्ती सर्तीत भारतीय कुस्तीगीर सुजीत कालकलान भांगरा पदक जिखले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.